विधानसभा चुनाव अंतिम चरण में है और बड़े नेताओं की सभाएं चल रही है। उदास आ रहे हैं मतदाता नजर, नेताओं के भाषणों का आनंद ले रहे हैं। महाविकास आघाड़ी के अरवी निर्वाचन क्षेत्र के उम्मीदवार मयूरा काले सांसद की पत्नी है, जबकि उनके विपक्षी उम्मीदवार सुमित वानखेड़े उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के विश्वास पात्र है। आरवी विधानसभा क्षेत्र में दोनों उम्मीदवारों की चर्चा गतिरोध में तब्दील होती जा रही है। महाविकास आघाड़ी उम्मीदवार मयूरा काले पर भाई भतीजावाद का आरोप लगाया जा रहा है, लेकिन ये आरोप विपक्ष की ओर से लगाया जा रहा है। कई बार जब विपक्ष सत्ता में होता है तो आरवी के कई सवाल लंबित रहते हैं। विपक्ष कभी इस पर चर्चा नहीं करता, सिर्फ आलोचना करना ही उनका काम है। महाविकास आघाड़ी उम्मीदवार मयूरा काले ने कारा न्यूज के संवाददाता से बात करते हुए कहा कि अगर मतदाता मुझे चुनते हैं तो आरवी निर्वाचन क्षेत्र की कई समस्याएं हल हो जाएंगी। जी उमेदवारीबद्दल जी लोकांची नाराजी होती त्याबद्दल आपण कसं पाहताय? नाही, नाराजी अशी नव्हती. जे घराणेशाहीचा प्रश्न असं उचलून धरलाय तो विरोधकांनी उचलून धरलेला आहे आणि त्यांना दुसरं कोणता मुद्दा नाहीये की अमरबाबू काळेंविषयी ते अजून काय बोलू शकतात, कारण असा विरोधात मुद्दा कोणताच नाहीये त्यांच्याविषयी. कारण ते आमदार असताना त्यांच्याकडून सातत्याने मतदारसंघात आमदार असताना आणि आमदार नसताना देखील मतदारसंघातले लोकांची संपर्क राहिलेला आहे. त्यांचे कामं ते करत आलेले आहेत आणि त्यांना विरोधकांना दुसरा कोणता मुद्दा नाही इलेक्शन मध्ये ते काय बोलू शकतात, म्हणून ते घराणेशाहीचा विषय उचलून धरून राहिलेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये विकासाच्या दृष्टीने आपण कसं बघाल? निश्चितच विकासाच्या कामाकडे खूप लक्ष मी देईल स्वतःहून आणि मतदारसंघातले प्रश्न मला माहीत आहेत. जसं बेरोजगारी आहे, जंगली जनावरांचा त्रास आहे, शेतकऱ्यांना हमी भाव नाही मिळालेला, महिला सक्षमीकरण आहे, असे अनेक मुद्दे आहेत. त्याच्याकडे मी नक्कीच लक्ष देईन, अमरबाबूंकडे पाठपुरावा करेल आणि आता अमरबाबू वर्धा जिल्ह्याचे खासदार झालेलेच आहेत, त्यांच्यामुळं अजून गती येईल कामाला आणि मी नक्कीच पाठपुरावा करेल. आरवी विधानसभा क्षेत्रामध्ये जो MIDCचा जो प्रस्ताव बऱ्याच दिवसापासून प्रलंबित होता, त्या प्रस्तावाबद्दल आपला काय विचार राहील? ज्यावेळेस आमच्याकडं नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या मागं, त्यावेळेस देवेंद्रजी फडणवीस साहेब आले होते प्रचारासाठी आरवीमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आणि त्यावेळेस त्यांनी असा मुद्दा सांगितला होता की मी MIDC करणार आहे इथं. तेव्हापासून ते आतापर्यंत काहीच काम झालेलं नाहीये आणि आता जे नवीन उमेदवार आहेत ते पण MIDCचा विषय, मग इतके वर्षात काम का नाही झालं MIDCचा, हा माझा प्रश्न आहे त्यांना. बरं, मागील 5 वर्षात आमदार दादाराव केचे होते, त्यांनी अजूनपर्यंत विकास कार्य इथं केलं नाही, त्याच्यावर काही म्हणा? आता 5 वर्षापूर्वीची गोष्ट, जेव्हा केचे साहेब इथं आमदार होते तेव्हा त्यांच्याकडून काही कामं झाले मतदारसंघात, निश्चितच झाले, पण काही महत्त्वाचे कामं होते, जसं कोणता मोठा प्रोजेक्ट आणणं, मोठा प्रकल्प उभारणं मतदारसंघातल्या युवकांसाठी, किंवा विशेष लक्ष जे शेतकऱ्यांसाठी पाहिजे होतं तसं काही झालं नाहीये. आणि मी एक महिला म्हणून आणि एक सक्षम महिला आहे आणि मी निश्चितच या गोष्टींकडे लक्ष देणार आहे. कारा न्यूज के लिए वर्धा से अनिल गावंडे की रिपोर्ट। क्या आप अपने घर के इलेक्ट्रॉनिक्स, गैजेट और होम अप्लायंसेस प्रोडक्ट चेंज करने की फिराक में है? तो इधर उधर क्या भटकना, वैष्णव एंटरप्राइजेस है ना, जहां एक ही छत के नीचे आपको मिलेंगे टीवी, फ्रिज, वॉशिंग मशीन, मोबाइल, लैपटॉप, फैन, AC, कूलर और कई सारे ब्रांडेड प्रोडक्ट्स, वो भी ढेर सारे ऑफर्स और वारंटी के साथ। तो देर किस बात की, आज ही विजिट कीजिए वैष्णव एंटरप्राइजेस, 312 जवाहर नगर, मानेवाड़ा रोड, नागपुर। अधिक जानकारी के लिए संपर्क करें 9371422676 या लैंडलाइन नंबर 07122743 584 पर।